जनार्दन ऐकतो ही मात जनी जनार्दन ऐकतो ही ऐसा वृत्तांत नकडे आम्हा ऐसा वृत्तांत ऐसा वृत्तांत नकडे ऐसा वृत्तांत नकडे आम्हा नकडे आम्हा जनी जनार्दन ऐकतो ही मात जनी जनार्दन ऐकतो ही मात जनी जनार्दन जनी जनार्दन ऐकतो ही मात कैसा हा वृत्तांत न कळे आम्हा. संत लिहितात सगळ्या संतांनी सिद्धांत सांगितला की जनार्दन देव ईश्वर भगवान कुठं आहे? जनतेमध्ये आहे. जनी जनार्दन ऐसे संतांचे वचन. सगळ्या संतांचं वचन आहे की जनार्दन त्याला म्हणतात, देव ज्याला म्हणतात तो कुठे आहे? सगळ्या प्राणी मात्रामध्ये आहे. सब संत ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु इंसान क्यों नहीं जानता हम ना भूलेंगे कभू. संत लिहितात सब संतों ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु. प्रभू कुठे बाहेर नाही. ईश्वरम सर्वभूतानां तिष्ठती हृदयेषु अर्जुना. प्रत्येक प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये वास करणारी जी शक्ती आहे त्याचं नाव ईश्वर. लक्षात घ्या. सब संतों ने यह कह दिया सगळ्या संतांनी मेरे हृदय में है प्रभु इंसान को नहीं देखता हम ना भूलोंगे कबू. हा माणूस इंसान शैतान आणि भगवान माणसाचे तीन प्रकार आहेत. तीन उपाध्या माणसाला. इंसान कोणाला म्हणतात? जो मनुष्य जीवन जगत असताना सारासार विचार करून विकाराचा त्याग करून षड्गुणाचा स्वीकार करून जीवन व्यवहार करतो त्याचा इंसान. शैतान कोणाला म्हणतो? शैतान त्याला म्हणतात जो मनुष्य षड्गुणांचा त्याग करून काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यामध्ये रमतो, या विकारांना साथीला घेऊन जीवन व्यवहार करतो जगतो त्याचं नाव आहे शैतान. भगवान कोणाला म्हणावं? रजतम सत्व गुण काम क्रोध लोभ मोह मद मत्सर याचा त्याग करून विवेक वैराग्य गुरुभक्ती अंगीकारून त्या माध्यमाने जीवनाची राहाटी करतो जगतो त्याचं नाव आहे भगवान. लक्षात घ्या. कनक आणि कामिनी हे जयासी नावडे मनापासूनी तोची गा ईश्वर त्रिभुनी सत्य सत्य वाणी जानपा उद्धवा. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलं अरे ईश्वर म्हणजे काय? देव 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 ईश्वर ईश्वर या जगामध्ये करत आहे. तो आहे कुठं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात उद्धवा कनक आणि कामिनी. आज आपण घराघरामध्ये समाजामध्ये देशादेशामध्ये जे भांडण तंटे पाहतो युद्ध पाहतो दोनच गोष्टी मिळेल. लक्षात घ्या. कनकांचा मोह आणि कामिनीची आसक्ती या दोन गोष्टी ज्या देशात ज्या कुटुंबात ज्या समाजात डोक्यावर कळत आहे त्या कुटुंबामध्ये त्या समाजामध्ये त्या देशामध्ये शांती कधी लाभणार नाही. लक्षात घ्या. फक्त तुम्हाला जीव हिंसा करावा लागेल, युद्ध करावं लागेल, पैशाचा नासोडा करावा लागेल आणि राक्षसी गुण घेऊन जीवन जगावं लागेल. बस एवढंच करा. म्हणून असल्या उपायाने काही उपासना तत्व साधत नाही. असू दे.
म्हणून प्रत्येक माणसाने विचार केला की संतांचे विचार ऐकावे श्रवणी, संतांचे वचन ऐकावे श्रवणी आणि दृढ व्हावे मनी मननाशी. आता आपण ऐकत आहोत संतांचे वचन, तुम्हाला बरोबर वाटत आहे, पण नुसतं ऐकण्यानी, नुसतं बरोबर वाटल्याने तुमच्या जीवन दुःख निघत नाही. जे आपण ऐकत आहोत त्या ऐकण्याचं मनन करावं लागेल. लक्षात घ्या, श्रवण, मनन, निधिध्यासन, ग्रहण, धारण, संस्कार आणि ज्ञान 7 स्टेप आहे. संतांच्या वचनांचं ज्ञान करून घ्यासाठी या त्या 7 स्टेपमधून जावं लागेल. लक्षात घ्या, जसं मी डॉक्टर आहो, मला पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात, तिसऱ्या वर्गात, चौथ्या वर्गात, 5व्या वर्गात शिकावं लागलं. शिक्षण झाल्यानंतर डॉक्टरच्या ट्रेनिंगला जावं लागलं. ट्रेनिंग देऊन मला त्याचा डिप्लोमा आणावा लागला आणि तो डिप्लोमा अधिक अभ्यास बरोबर प्रॅक्टिस प्रयोग करावं लागलं. नंतर मी डॉक्टर झालो. बाबाजी सुखी समाधानी व्हासाठी देवाधर्माची पूजा, देवाधर्माची परंपरा चांगली आहे. तुमच्या गावामध्ये जे परंपरा आहे, दरवर्षी षटकीला एकादशी करता आणि एकनाथ महाराजांचा तुमच्या मनामध्ये आदर आहे, स्वागत आहे तुमचं. परंतु नुसता आदर घेऊन काय फायदा? एकनाथ महाराजांचा आदर, अनंत महाराजांचा आदर तुमच्या मनामध्ये आहे, पण त्यांच्या वचनाचा अनादर करून जीवन जगत असाल, बाबाजी सुख समाधान मिळत नाही. ज्यांच्याविषयी आदर आहे त्यांच्या वचनांचा अनादर करू नका. लक्षात घ्या, करुणिया संत वचनांचा अनादर, जो पूजा करी मज पामर, ती पूजा नव्हे केवळ लता प्रहार, मज समर्पिला. भगवान श्री म्हणतात, अरे पूजा कशाला म्हणावं? संतांच्या वचनांचा अनादर करून मला कपडे लत्ते अर्पण केले, जेवण अर्पण केलं, पैसा अर्पण केला, हजारोच्या संख्येनं पैसा लावला, पण वचनाचा अनादर करून जीवन जगत असेल, ती पूजा नव्हे केवळ लत प्रहार मत समर्पिला. संत लिहितात, ती पूजा नव्हे, माझी चेष्टा केली असं मी मानतो. अंतकरणात भाव आहे तुमचा, ठीक आहे, आदर आहे, ठीक आहे, त्या आदरासोबत भावासोबत संतांच्या वचनांचा आदर करणं महत्त्वाचं आहे. आणि तो आदर करण्यासाठी जे आपण श्रवण करतो त्याचं मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. कारण संत लिहितात, मनना वाचून श्रवण ते व्यर्थ, श्रवण ते व्यर्थ, मनना वाचून श्रवण ते व्यर्थ, श्रवण ते व्यर्थ, मनना वाचून श्रवण ते व्यर्थ, यास्तव परमार्थ वर्मने, 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 मनना वाचून श्रवण ते व्यर्थ, श्रवण ते व्यर्थ, मनना वाचून श्रवण ते व्यर्थ, श्रवण ते. मनना वाचून श्रवण ते व्यर्थ, यास्तव परमार्थ वर्मनेने. परमार्थाचं वर्म न जाणता जर आपण कितीही जीवन जगलो, मित्र सुख समाधान मिळून, परमार्थाचं वर्म जाणण्यासाठी जे श्रवण करतो त्याचं मनन करा, चिंतन करा. जे मनन करतो त्याचा ध्यास जळून घ्या, निधी ध्यास लावा. जसा मटका लावणाऱ्याला कसा ध्यास जळतो, शेती करणाऱ्याला कसा ध्यास जळतो, जुवा करणारा कसा ध्यास जळतो,
राजकारण करणाऱ्याला राजकारणाचा कसा ध्यास जडतो, त्या प्रकारे संतांच्या वचनांच्या श्रवणांसाठी मनन करा आणि मनन करून आपल्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टीचा, त्या विचारांचा ध्यास जळून घ्या आणि निधिध्यास म्हणजे रात्रंदिवस ध्यास घेऊन ते ग्रहण करा. ग्रहण केल्यानंतर ती धारणा तयार करा. धारणा तयार केल्यानंतर संस्कार जुळवा, संस्कार दृढ करा आणि संस्कार दृढ झाल्यानंतर त्या संतांच्या वचनांचं माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्ञान दृढ होते आणि त्या ज्ञानाने माणसाच्या जीवनातलं दुःख जाते. अशा 7 स्टेप आहे बाबा. नुसतं ऐकल्यानं जमत नाही, नुसतं मनन केल्यानं जमत नाही, नुसता ध्यास जळवून घेतल्यानं जमत नाही, ग्रहण नाही केल्यानं ध्यास आहे. मी म्हटलं बाबाजी काय झालं, खोकला झाला का, ताप येत आहे का, निमोनिया आहे का, असं आहे का? मग तुम्ही असं करा, टेट्रासायक्लिनची कॅप्सूल घेऊन घ्या. सांगितलं मी, श्रवण केलं, लक्षातही ठेवलं, घरी गेले, टेट्रासायक्लिन कॅप्सूल घ्यायचं डॉक्टरनी सांगितलं, ऐकलंय, लक्षातही आहे, पण ग्रहण नाही केलं ना घेऊन, होईल का खोकला कमी? नाही नाही नाही. मी सांगितलं ते श्रवण करावं लागेल, ते लक्षात ठेवावं लागेल, त्या ध्यास जळवून घरी जावं लागेल. घरी गेल्यानंतर ती मी सांगितलेली औषधी दुकानातून आणावं लागेल, आणल्यानंतर ग्रहण करावं लागेल आणि ग्रहण केल्यानंतर पुन्हा धारण करावं लागेल. आता ग्रहण केली, गोळीने वांती झाली, तर होईल का फायदा? नाही नाही, ती पचवावी लागेल, लक्षात घ्या. आणि ती पचवल्यानंतर खोकला तयार होईल, मग ते लक्षातही ठेवावं लागेल, संस्कार जुळवून ठेवावं लागेल आणि मग त्याचं ज्ञान होईल. मग तुम्ही लोकांना, बाबाजी आमच्या अनंत महाराज बाबाजी आहे की नाही, त्यांनी आम्हाला ते टेट्रासायक्लिन कॅप्सूल सांगितली होती, त्यानं माझ्या पोराचा खोकला बसला, झालं तुम्हाला ज्ञान त्याचं. मी दिलेली माहिती, या माहितीचं ज्ञान तुम्हाला केव्हा झालं? मी सांगितलेले ते ऐकलं, ऐकलेले ते लक्षात ठेवलं, लक्षात ठेवलं, त्याचा ध्यास जळवला, ज्याचा ध्यास जडला ते औषधी आणून त्याची ग्रहण केली, ग्रहण केली, त्याची उलटी होऊ नाही दिली, पचवली आणि पचवलं, त्याचे संस्कार झाले, त्या संस्कारापासून ज्ञान झालं, त्या ज्ञानाने पोराचा खोकला बसला आणि इतरांना सांगण्यासाठी ते ज्ञान कामी आलं. असाच प्रकार हा आहे बाबाजी. तुम्हाला संतांची जयंती पुण्यतिथी करू नका म्हणून कोण सांगत आहे? एकदा तापाळ तर डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये 7,000 द्यावं लागते. इथं तर 7,000 द्यावंच लागत नाही, 500-500 रुपये 4 पायला कधी. किती सोपं आहे, काही महाग आहे का? हे काहीच महाग नाही, लक्षात घ्या. आता हे तुम्ही नसाल करत तर तेली मारे धारोधार आणि खुदा मारे राहते गजे. किती वाचवाल्या परमार्थातले पैसे मित्र वाचत नाही. म्हणून श्रवण करा, संतांचे वचन वाचा, ऐका, ते वचनाचा मनन करा, त्या मननाचा ध्यास जळवा, ध्यास जवळून ते जे केलं ऐकलं ते ग्रहण करा, ग्रहण केलेलं पचवा, पचवलेले संस्कार दृढ करा आणि संस्कार दृढ झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान होईल, संतांच्या वचनाचं ज्ञान होईल. तोपर्यंत नुसत्या अभ्यासाने, नुसत्या, कारण संत लिहितात नि सा सा नि ध प ग रे सा नि ध सा ना मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मन का अलग अभ्यास है, मन का अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मन का अलग अभ्यास है, मन का अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है. मन इंद्रियों का मेल हो,
यह तो समय का नाश है, यह तो समय का नाश है, यह तो समय का नाश है। मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास उसका नाम है। मन इंद्रियों का मेल हो, अभ्यास उसका नाम है। मन इंद्रियों का मेल हो, अभ्यास उसका नाम है। मन इंद्रियों का मेल हो, आदर्श हो व्यवहार तब, आदर्श हो व्यवहार तब सारा ही सारा ही सुंदर खेल है, सारा आदर्श हो व्यवहार तब सारा ही सुंदर खेल है। मेरा अलग अभ्यास हो, मेरा अलग अभ्यास हो, मेरा अलग अभ्यास। अभ्यास म्हणजे काय? संतांचे वचन ऐकावे श्रवणी, दृढ व्हावे मनी मननाशी, करिता मनन वाढवावा ध्यास, आणि करावा अभ्यास अहोरात्री. राष्ट्रसंत लिहितात, ज्ञानाचा ध्यास, संतांचा वचनांचा ध्यास वाढवण्यासाठी अभ्यास हातात रात्रंदिवस करा. करिता मनन वाढवावा ध्यास, आणि करावा अभ्यास अहोरात्री. आता अभ्यास आपण करतोच आहो, साख्या पाठ करता हो, अभंग पाठ करता हो, हरिनाम घेता हो, कविता पाठ करता हो, श्लोका पाठ करता हो, परंतु मेरा अलग अभ्यास है. राष्ट्रसंत लिहितात, माझा अभ्यास वेगळा आहे, मेरा अलग अभ्यास है. मन का अलग अभ्यास हो, मनाचा अभ्यास वेगळा आहे आणि जीवाचा अभ्यास वेगळा आहे. तुम्हाला सखी पाठ आहे, मन स्वार्थी आपरस विषह लहर फहराय, मन के चलाए चतन चले जाते सर्वस जाय. मन म्हणेल तसा व्यवहार शरीराकडून जो मनुष्य जेव्हा करतो तेव्हा त्या माणसांचं सारं आत्मधन, गुण, सद्गुण, ज्ञान, समज नष्ट होते. लक्षात घ्या. मनाच्या संगतीने जीव झाला बद्ध, ज्ञानस्थिती शुद्ध असे चेना. मनाच्या संगतीमध्ये तुम्ही लागत असाल, मनाचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाने जीवन जगण्याची राहटीची पद्धत जर तुमची असेल, तुमच्या जवळचं सगळं ज्ञान, विचार, समज नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मेरा अलग अभ्यास है, मन का अलग अभ्यास है. लक्षात घ्या. मनाचा आणि आपला अभ्यास हा वेगळा आहे. अभ्यास उसी का नाम है, मन इंद्रियों का मेल हो. अभ्यास त्याचं नाव आहे. ज्या गोष्टीचा आपण अभ्यास करतो त्या अभ्यासानुसार आपले मन आणि इंद्रिय मिसळले पाहिजे, समरस झाले पाहिजे. नाही तर अभ्यास आहे रागेश्वरी रागाचा आणि वाजवणं आहे कलावती राधाचं, जमेल का? नाही.
रागेश्वरी आहे, रागेश्वरी हसला पाहिजे. रागेश्वरी हा आसावरी बागेश्वरी झाला नाही पाहिजे. लक्षात घ्या, जो अभ्यास आपण करतो तो अभ्यास, त्या अभ्यासाची जोड आपल्या मनाला आणि इंद्रियाला लागली. अभ्यासाप्रमाणे आपलं मन आणि आपलं इंद्रिय काम करत असेल शरीरात, तर मित्र हो तो झाला अभ्यास. पण अभ्यास आपण करतो काम, क्रोध, लोभ, मोह जिंकण्याचा, त्याच्यावर मात करण्याचा अभ्यास करता आहोत. आणि व्यवहार आपण काम, क्रोध, लोभाचाच करता आहोत. याचं नाव अभ्यास नाही. लक्षात घ्या, जीव सदा शांत स्वरूपामध्ये स्थिर राहिला पाहिजे. अनुकूलता येऊ की प्रतिकूलता येऊ, समाजामध्ये आपण पाहत आहोत आपणाला पसंत असलेल्या घटना घडत आहे, पसंत नसलेल्या घटना घडत आहे. आज आमच्या टोळक्यातून आमचा माधव चालला गेला, पसंत नव्हता आम्हाला, पण घटना घडली आहे. आमच्या टोळक्यातून रमाकांतचे बाबा गेले, पसंत नव्हतं आम्हाला, पण घटना घडली आहे. चिमूरलाच आले होते, ते जाता जाताच गेले. अशा प्रत्येकाच्या घरामध्ये घटना घडत आहे. तरी पण बाहेरून घडणाऱ्या घटना आपल्या हातात नाही, पण झालेल्या घटनेवर मात करणं, झालेल्या घटनेवरच स्थिर शांत जीवन जगता येणं हे आपल्या हातात आहे. लक्षात घ्या, कारण तो नियमच आहे, आलं त्याला जावं लागतं. आला तैसा गेला जगाचा व्यवहार, पुत्र नारी नर सोडून या. सगळ्यासाठी या गोष्टीचा विचार करा आणि अभ्यास असा करा, ज्या वचनांचा, ज्या भजनांचा, ज्या प्रवचनांचा, ज्या ग्रंथांचा आपण अभ्यास करतो, तो अभ्यास, ते ज्ञान आपल्या मनाला आणि इंद्रियाला पटलं पाहिजे. त्या ज्ञानाने, त्या अभ्यासाने आपल्या मनाला आणि इंद्रियाला वळण मिळालं पाहिजे. वळणा द्यावे इंद्रियासी, वळणा द्यावे इंद्रियासी, वळणा द्यावे इंद्रियासी, वळणा द्यावे इंद्रियासी, वळणा द्यावे इंद्रियाचे, वळणा द्यावे इंद्रियाचे. राहण्या स्थिर चित्तापासी, राहण्या स्थिर चित्तापासी. अभ्यासाने मन इंद्रियांना वळण देत असाल तरच आपणाला चित्त स्थिर ठेवता येते. संतांचा सिद्धांत आहे, वळण द्यावे इंद्रियासी, राहण्या स्थिर चित्तापासी. आपली सद्बुद्धी, आपले सद्गुण, आपले विचार, आपली समज आपल्या चित्तापाशी स्थिर झाले पाहिजे. यासाठी अभ्यास आहे. लक्षात घ्या, इंद्रिया वळण न देती विवेकाने सतसंगतेने दुरावला. जो व्यक्ती आपल्या मनइंद्रियांना अभ्यासाच्या माध्यमाने वळण देत नाही, वळण देऊन अभ्यासाच्या माध्यमानेच त्या मनइंद्रियाकडून शरीराचं कर्म काम करून घेत नाही, त्यांनी सत्संग दुरावला, त्यांचा सत्संग सफल झाला नाही. हा सिद्धांत आहे.
म्हणून करिता मनन वाढवावा ध्यास, करावा अभ्यास अहर्निशी. त्यासाठी अभ्यास रात्रंदिवस केला पाहिजे. मग काय होईल? अभ्यासे पावेल इंद्रिया वळण, तेव्हा हा देह पावन होईल. तेव्हा आपण आपला देह सार्थकी केव्हा लागेल? जेव्हा की आपण जो अभ्यास करतो. कोणता अभ्यास करा? 12 भंगाचा करा, हरिपाठाचा करा, सामुदायिक प्रार्थनेचा करा, संध्यापाठाचा करा, अभंग पाठाचा करा, साख्या पाठ कराचा करा. अभ्यास कोणताच वाईट नाही. अभ्यास सबका योग्य आहे. हनुमानाच्या मंदिरामध्ये पाणी घेऊन जाणारा माणूस सुद्धा त्याचा सुद्धा अभ्यास बरोबरच आहे. त्या हनुमानाच्या मूर्तीला आपल्यापेक्षा तो श्रेष्ठ समजतो, त्याला आपल्या अंतकरणात आदर देतो. हा एक अभ्यासच आहे. आपल्या गावातला एखादा म्हातारा मनुष्य आहे, तो मनुष्य सांगतो त्याचं वचन ऐकणं हा एक अभ्यासच आहे. वाडवडिलांचं अनुभवी लोकांचं ऐकून आपला अहंकार दवडणं हा एक अभ्यासच आहे. आपल्या शेतामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या व्यापारामध्ये, आपल्या कोणत्याही याच्यामध्ये नीतिनियमाने इमानदारीने सहकार अभ्यास काम करून इतर संबंधित लोकांना सुख समाधान पोहोचणं हा एक अभ्यासच आहे. आपल्या कुटुंबामध्ये मुलामध्ये, आई वडिलामध्ये, पती पत्नीमध्ये, शेजार संबंधामध्ये प्रेम कसं संपादन करता येईल, मैत्री कशी टिकवता येईल, संबंध कसे राखता येईल, एकमेकाशी सहकार्य कसं देता येईल, एकमेकाशी प्रांजळपणानं कसं वागता, हा एक अभ्यासच आहे भाऊजी. नुसतं पाठ करणं अभ्यास नव्हे. हा अभ्यास जेव्हा आपण करू तेव्हा अभ्यासे पावेल इंद्रिया वळण आणि देह हा पावन होईल. तेव्हा आपलं शरीर पवित्र होईल. पण आम्ही याचा विचार करत असेल तर नाही तर काही नाही. संत लिहितात कस्तुरीने सरसी